नमस्कार, माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला पांढरे शुभ्र मऊसूत आणि अगदी सुबक असे उकडीचे मोदक करून दाखवणार आहे आणि त्याचबरोबर उकडीचे मोदक करण्याच्या 3 पद्धती मी तुम्हाला दाखवणार आहे। अगदी सहज आणि साध्या सोप्या पद्धतीने कोणालाही जमतील असे उकडीचे मोदक मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। त्यामुळे माझे व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे एक नारळ फोडून त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। नारळाची जी पाठीमागची काळी बाजू असते ती मी चाकूने काढून घेतलेली आहे। आता हे मिक्सर मध्ये बारीक वाटून घेऊया किंवा तुम्ही नारळ खोवूनही घेऊ शकता। बघू शकता अगदी नारळ खोवल्याप्रमाणे मिक्सर मधून बारीक असं वाटून घेतलेला आहे। आता आपण मोदकाचं सारण तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथे 2 छोटे चमचे खसखस, 2 चमचे काजूचे बारीक काप, 2 चमचे बदामाचे काप आणि 2 चमचे पिस्त्याचे काप भाजून घेऊया। काजू, बदाम, खसखस घालणे ऑप्शनल आहे। काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप अगदी बारीक करून घ्या, नाहीतर मोदक फुटतील। आता हे व्यवस्थित भाजलेले आहेत। आता आपण हे एका डिश मध्ये काढून घेऊया। आता याच कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालूया। नारळाचा चव मी मोजून घेतलेला आहे, अगदी असं दाबून घेतलेला आहे 1 वाटी आणि 1 वाटी नारळाच्या चवसाठी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे। गूळ मी अगदी बारीक कापून घेतलेला आहे। आता तो यामध्ये घालूया। असा मोकळा करून घालायचा आहे म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल। आणि आता मंद गॅसवर याला शिजवून घ्यायचं आहे। बघा 5 ते 7 मिनिटं असं कोरडं शिऱ्याप्रमाणे सारण होईपर्यंत शिजवून घेतलेलं आहे। बघा असं शिऱ्याप्रमाणे सारण शिजवून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये हे भाजून घेतलेले खसखस आणि काजू, बदाम, पिस्त्याचे तुकडे मिक्स करून घेऊया। गॅस मी आता बंद केलेला आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता सर्वात शेवटी यामध्ये विलायची पावडर घालूया। मी ही विलायची पावडर साखरेमध्ये घालून बारीक करून घेतलेली आहे। आता ती यामध्ये घालूया आणि मिक्स करून घेऊया। विलायची पावडर अगदी शेवटी घालायची आहे म्हणजे त्याचा सुगंध छान राहतो। आता हे मिश्रण काढून आपण एका ताटामध्ये पसरून ठेवूया। तर असं पसरून ठेवूया आणि गार करून घेऊया। कच्ची उकड करण्यासाठी मी हे मोदकाचं रेडीमेड पीठ घेतलेलं आहे। तुम्ही घरी करणार असाल तर 1 वाटी आंबे मोहर तांदूळ आणि 1 वाटी इंद्रायणी तांदूळ घेऊन स्वच्छ धुवून पंख्याखाली 1 ते 2 तास वाळवून घ्या आणि नंतर त्याची अगदी बारीक पिठी तयार करून घ्या। मी 1 वाटी तांदळाचं पीठ काढून घेतलेलं आहे आणि असं दाबून भरून घेतलेलं आहे। तुम्ही कुठल्या एखाद्या वाटीने हे प्रमाण सेट करू शकता। आता हे पीठ मी एका पसरट ताटामध्ये काढून घेते म्हणजे आपल्याला उकड काढताना ते पटपट टाकता येईल। 1 वाटी मी तांदळाचं पीठ घेतलं होतं तर त्याच वाटीने मी अगदी 2-3 चमचे कमी एवढं या वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे। म्हणजे पिठाचे अगदी 2 चमचे इतकं कमी पाणी आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे उकड अगदी परफेक्ट होते। आणि आता यामध्ये अर्धा चमचा चवीपुरतं मीठ घालूया आणि 1 चमचा तूप घालूया। 1 चमच्यापेक्षा जास्त तूप घालू नका नाहीतर मोदक फाटतील। आता याला एक चांगली उकळी येऊन देऊया। पाण्याला आता चांगली उकळी आलेली आहे। आता आपण गॅसची फ्लेम कमी करूया आणि यामध्ये हे पीठ घालूया आणि अगदी पटपट मिक्स करून घेऊया। असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी 2 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटं याच्यावर झाकण ठेवायचं आहे। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे। 2 मिनिट झालेली आहेत। याला चांगली वाफ काढून घेतलेली आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवून 10 मिनिटे असंच वाफेमध्ये पीठ मुरून द्यायचं आहे। 10 मिनिट झालेली आहेत। आता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यामधल्या गाठी असं थोड्याशा फोडून घेऊया आणि एखाद्या पसरट ताटामध्ये किंवा परातीमध्ये ओतून घेऊया। आता या कढईमध्येच मी थोडंसं पाणी ओतून ठेवलेलं आहे
म्हणजे आपल्याला पीठ मळताना लागेल. आता हे पीठ खूप गरम आहे, त्यामुळे अगोदर थोडंसं वाटीने असं मिक्स करून घेऊया. वाटीने थोडंसं रगडून घेऊया. बघा, पिठाचा चांगला गोळा तयार होत आहे. आता हे थोडं थोडं करून असं मळून घेऊया. असं चांगलं चोळून मळून घेऊया. आता एक कढईमध्ये मी जे पाणी ठेवलेलं आहे ते थोडंसं कोमट झालेलं आहे. तेच पाणी मी यामध्ये अगदी थोडं थोडं घालून पीठ मळून घेणार आहे. खूप जास्तही पाण्याचा वापर करायचा नाही आहे. अगदी थोडं थोडं जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि चांगलं पीठ मऊसूत करून घ्यायचं आहे. जवळजवळ 5 ते 7 मिनिटे याला चांगला मळून घ्यायचं आहे. बघा, पाणी लावून पीठ अगदी मी छान 5-7 मिनिटे चांगलं मऊ मळून घेतलेलं आहे. पाणी टाकताना थोडंसं हलकंसं कोमट पाणी करून घ्या, म्हणजे उकड अगदी छान तयार होते. बघा, आता उकड तुम्हाला दाखवते मी. बघा, अशी लांबली पाहिजे. ही उकड व्यवस्थित परफेक्ट कशी झाली कसं ओळखायचं? एक गोळा हातावर घेऊन असं गोल करून घ्यायचं आहे आणि बघा, असं दाबल्यानंतर कुठेही फाटत नाही आहे, म्हणजे आपली उकड अगदी परफेक्ट झालेली आहे. आणि आता याला अगदी थोडंसं तूप लावून घेऊया, म्हणजे पिठाला छान चमक येते. परत एकदा व्यवस्थित मळून घेऊया. आता हा गोळा तुम्ही एखाद्या कपड्याखाली झाकून ठेवू शकता किंवा एखाद्या डब्यात घालून ठेवू शकता, म्हणजे पीठ सुकणार नाही. असं एखाद्या डब्यामध्ये झाकण लावून ठेवा किंवा कपड्याखाली झाकून ठेवा. आता मोदक करण्यासाठी यामधला एक गोळा घेतलेला आहे, तो हातावर व्यवस्थित असा गोल करून घेऊया आणि त्याच्या हाताने अशी वाटी तयार करून घेऊया. जे कडेला पातळ करायचे आहे, मध्ये थोडीशी जाडसर ठेवायची आहे. मोदक तुम्हाला कितपत मोठा हवा आहे त्यानुसार तुम्ही पिठाची गोळी घेऊ शकता. अशी वाटी तयार करून घ्यायची आहे. कडेची बाजू अगदी पातळ करून घ्यायची आहे. तुम्हाला जेवढी पातळ करता येईल तेवढी पातळ करून घ्यायची आहे. हाताला चिटकत असेल तर थोडीशी तांदळाची पिठी हाताला लावून घ्यायची आहे. आता छान पातळ अशी वाटी तयार करून घेतलेली आहे. आता याच्या आपण कळ्या तयार करून घेऊया. कळ्या तयार करण्यासाठी हे बोट आणि अंगठा याच्या मदतीने असं दाबून घ्यायचं आहे. अगदी खालपर्यंत दाबायचं आहे. अगदी जवळ करायच्या आहेत ह्या पाकळ्या. बघा, या पद्धतीने बघू शकता. या पद्धतीने अशा पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. आणि आता यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे. अगदी छान असं दाबून सारण भरून घ्यायचं आहे. आणि आता हा मोदक अशा पाकळ्या जवळ आणायच्या आहे. आणि आता हलक्या हाताने असं दाबत जवळ करून घ्यायचे आहे. आणि वरचं आलेलं पीठ काढून घ्यायचं आहे. थोडासा असं गोल आकार देऊन घ्यायचा आहे हातावर फिरवून. याचं पीठ मी अजून काढून घेते आणि असा शेंडा काढून घ्यायचा आहे. बघा, अगदी सुबक मोदक तयार झालेला आहे. मोदक तयार झाले की एखादा रुमाल टाकून झाकून ठेवायचा आहे, म्हणजे ते सुकणार नाही. तुम्हाला हाताने येत नसेल तर तुम्ही मोदकाच्या साच्यामध्ये हा मोदक तयार करून घेऊ शकता. आता या मोदकाच्या साच्याला थोडंसं तूप लावून घेऊया, म्हणजे मोदक चिकटणार नाही. आणि असा बंद करून घ्यायचा आहे. आता याला व्यवस्थित तूप चोळून घेऊया आणि एका असा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि यामध्ये असं दाबून भरायचं आहे. उरलेले पीठ काढून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये असं होल तयार करून घ्यायचं आहे. जेवढं पातळ करता येईल तेवढं असं होल तयार करून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये सारण भरूया. हातानेच भरते आहे मी, चमच्याने भरता येत नाही.
ते व्यवस्थित असं दाबून दाबून सारण भरून घेऊया. आणि वरच्या बाजूने असं दाबून घेऊया. वरचं पीठ काढून घेऊया. असं हाताने चांगलं दाबून घेऊया खालच्या बाजूने. सारण बाहेर येणार नाही अशा पद्धतीने व्यवस्थित दाबून घेऊया. ते वरचं पीठ सुद्धा काढून घेऊया म्हणजे मोदकाला छान आकार येईल. आणि आता हा मोदक काढून घेऊया. या पद्धतीने मोदकाच्या साच्यामध्ये सुद्धा तुम्ही छान मोदक तयार करू शकता. तुम्हाला अजिबात मोदक तयार करता येत नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने गोळी घेऊन चपटी करा आणि नंतर थोडीशी अशी खोल वाटी तयार करून घ्या. आणि नंतर त्यामध्ये आपण पुरणाला करतो त्याप्रमाणे अशी वाटी तयार करून नंतर त्यामध्ये असं सारण भरून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित असं आपण पुरणाला उंडा करतो त्याप्रमाणे असा उंडा तयार करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मोदकाचा आकार देऊन घ्यायचा आहे. वरचं पीठ काढून घ्यायचं आहे. थोडासा हाताने लांबट करून घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने थोडासा बसकट मोदक तयार करायचा आहे. बघा आता मोदक तर तयार झालेला आहे पण याला कळ्या नाही आहेत. तर कळ्या कशा पाडायच्या त्याची मी तुम्हाला एक खास ट्रिक सांगते. असा एखादा चमचा घ्यायचा आहे आणि मोदकाला असं वरून खालपर्यंत कळ्या पाडून घ्यायच्या आहे. अशा अगदी जवळजवळ कळ्या पाडून घ्यायच्या आहे. बघू शकता हा मोदक सुद्धा खूपच छान दिसत आहे. तुम्हाला कळ्या पाडता येत नसतील तर तुम्ही या पद्धतीने मोदक करू शकता. पण या मोदकाची पारी थोडीशी जाडसर होते. मी तुम्हाला 3 प्रकारे मोदक करण्याच्या पद्धती सांगितलेल्या आहेत. तुम्हाला जी सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही मोदक करू शकता. आता मी बाकीचे सर्व मोदक तयार करून घेते. सगळे मोदक तयार करून झालेले आहेत. एका स्टीमरमध्ये मी पाणी उकळवायला ठेवलेलं आहे. तुमच्याकडे स्टीमर नसेल तर तुम्ही एका पातेल्यामध्ये पाणी उकळवून त्यावर चाळणी ठेवून मोदक उकडवून घेऊ शकता. आता यावर मी ही चाळणी ठेवते आणि आता त्याच्यावर केळीचं पान लावून घेऊया. हे केळीचं पान मी गोल आकारात कापून घेतलेलं आहे. तुम्ही तसंच ठेवलं तरी चालेल. मोदक अगदी मऊसूत आणि कापसासारखे व्हावेत यासाठी मी तुम्हाला एक खास ट्रिक सांगते. मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे. आता या वाटीमध्ये एक एक मोदक बुडवून या चाळणीमध्ये ठेवायचा आहे. यामुळे मोदक अगदी मऊ लुसलुशीत आणि कापसाप्रमाणे होतात आणि बराच वेळपर्यंत छान मऊसूत राहतात. आता या पद्धतीने मी हे सर्व मोदक या चाळणीमध्ये ठेवून घेते आणि मोदक ठेवताना थोडीशी जागा बाजूला ठेवायची आहे म्हणजे ते एकमेकांना चिकटणार नाहीत. आता या मोदकांना एक एक केशरची काडी लावून घेऊया. हे ऑप्शनल आहे. तुमच्याकडे केशर असेल तर तुम्ही केशर लावून घेऊ शकता. नाही लावलेत तरी काहीही हरकत नाही. सर्व मोदकांना मी केशर काड्या लावून घेते. आणि आता 8 ते 10 मिनिटे हे मोदक वाफेवर वाफवून घ्यायचे आहेत. 7 ते 8 मिनिट झालेली आहेत. मोदक छान उकडलेले आहेत. आता आपण गॅस बंद करूया आणि 2 मिनिट असे चाळणीवर राहू देऊया. आणि 2 मिनिटानंतर आता मोदक काढून घेऊया. बघू शकता अगदी मऊसूत पांढरे शुभ्र आणि सुबक असे मोदक तयार झालेले आहेत. तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे मोदक नक्कीच करून बघा. आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा. आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.